नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या पार्टमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे 2 ॲप्लिकेशन अभ्यासले होते. व्हेकल ऑन ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ आणि सेकंड ॲप्लिकेशन वेल ऑफ डेथ. आज आपण तिसरे ॲप्लिकेशन अभ्यासणार आहोत, व्हेकल ऑन ए बँक रोड. या आधीच्या ॲप्लिकेशनमध्ये हॉरिझॉन्टल कर्व रोडवरती व्हेकल असताना त्याच्यावर ॲक्ट होणारे फोर्स आपण पाहिले होते. फ्रिक्शनल फोर्स दॅट इज ॲक्टिंग इन द ॲक्टिंग अलॉंग द सेंटर ऑफ सर्कल दॅट प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. एन नॉर्मल रिॲक्शन ॲक्टिंग ऑन द व्हेकल. mg दॅट इज द फोर्स ॲक्टिंग ऑन द व्हेकल व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. हॉरिझॉन्टल कर्व रोडवर असताना व्हेकलची मॅक्झिमम व्हेलॉसिटी किती असली पाहिजे हे देखील आपण पाहिलं होतं. And that velocity, that is the Vmax, is equal to mu s rg, square root mu s rg, where mu s is coefficient of static friction, r is the radius of curved horizontal road, and g is acceleration due to gravity. हे एक्सप्रेशन आपण याआधी पाहिलं होतं. त्यानंतर सेकंड एक्सप्रेशन मध्ये आपण व्ही मिनिमम काढला होता. वेल ऑफ डेथ मध्ये आपण व्ही मीन इज इक्वल टू स्क्वेअर रूट म्हणजेच मिनिमम व्हेलॉसिटी व्हेकलची दॅट इज स्क्वेअर रूट आर जी अपॉन म्यू एस काढला होता. यामध्ये आर इज द रेडियस ऑफ वेल, जी इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अँड म्यू एस इज कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजेच त्यामध्ये ही व्हेलॉसिटी मिनिमम व्हेकलची मिनिमम व्हेलॉसिटी जी आहे ती आपण काढली होती. आता थर्ड ॲप्लिकेशन व्हेकल ऑन ए बँक रोड आज आपण इथे समजून घेणार आहोत. नाऊ व्हेकल ऑन ए बँक रोड. नाऊ व्हॉट डू यू मीन बाय बँक रोड? प्रथमतः हॉरिझॉन्टल रोड आपल्याला माहिती आहे, दॅट इज द हॉरिझॉन्टल रोड. नाव हियर दॅट द रोडला 2 एज असतात, इनर एज आणि आउटर एज. यामध्ये रस्त्याची जी आउटर एज आहे ती काही अँगलने इन्क्लाइन केली जाते, त्याला म्हणतात बँक रोड. म्हणजेच हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून जाताना फ्रिक्शनल फोर्स हा कॉन्स्टंट नसतो. कॉन्स्टंट नसल्यामुळे गाडी स्लिप होण्याचा धोका असतो. आहे त्या स्पीडमध्ये जाण्यासाठी गाडी स्लिप होण्याचा धोका असतो आणि म्हणून आउटर एज जी आहे रस्त्याची ती थिटा या अँगलने इन्क्लायनेशन देऊन रेज केली जाते आणि म्हणून त्याला म्हणतात बँक रोड. यावरून आपण बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन सांगू शकतो. द प्रोसेस ऑफ रेजिंग आउटर एज ऑफ रोड ओव्हर इट्स इनर एज is called banking of road, and the angle made by the horizontal surface with the surface of the road, that is here theta, is called as angle of banking. Banking of road तुम्हाला लक्षात आलंच असेल. फॉर एक्झाम्पल सर्क्युलर रेस कोर्स ट्रॅक सगळ्यांनी पाहिला असेल. रेसिंग ट्रॅक जो आहे हा रेसिंग ट्रॅक त्याची आउटर एज जी आहे ती स्लाइटली थिटा ह्या अँगलने रेज केलेली असते आणि म्हणून ज्यामुळे व्हेकल जे आहे ते आहे त्या स्पीडने मॅक्झिमम स्पीडने कर्व रोडवरून जाऊ शकते. आणि म्हणून आज आपण व्हेकलचा जो स्पीड आहे हा मिनिमम व्हेलॉसिटी आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटी त्याची किती असावी, तसेच त्याचा मोस्ट सेफ स्पीड किती असावा याचे एक्सप्रेशन आपण अभ्यासणार आहोत. या एक्सप्रेशनमध्ये व्हेकल ऑन ए बँक रोड यामध्ये आपण कन्सिडर करणार आहोत एम इज द मास ऑफ द व्हेकल. हे व्हेकल देन आर इज द रेडियस ऑफ द बँक रोड. mg दॅट इज द वेट ऑफ द व्हेकल ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, अँड हियर वी नो दॅट व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन दॅट इज द नॉर्मल रिॲक्शन ॲक्टिंग ऑन दिस व्हेकल. Then here theta, that is the angle of banking. Theta is angle of banking.
and therefore here this normal reaction that is resolved into two component. Here आता आपण हे दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व केली नॉर्मल रिएक्शन एन कॉस थिटा आणि एन साइन थिटा. एन कॉस थिटा acting along the vertically upward direction and here n sin theta that is acting horizontally, and therefore this n sin theta that provide necessary centripetal force and this n cos theta that balance the weight of the car mg in the acting vertically downward direction. And therefore here we are consider now how these n cos theta and n sin theta that are the two component of this n. त्यासाठी आपण consider that vehicle is on a bank road. समजा हा अशा पद्धतीने बँक रोड आहे, ही इनर एज आहे आणि ही आउटर एज आहे. यावरून व्हेकल जात आहे. या व्हेकलवर ऍक्ट होणारे जे फोर्स आहे हे फोर्स आपण समजून घेऊ. नाव हियर पट्टीची जी खालची बाजू आहे दॅट इज द वेट ऑफ द कार दॅट इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, आणि ही वरची जी बाजू आहे दॅट इज द नॉर्मल रिएक्शन दॅट इज परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस. आता बँक रोडवर असताना व्हेकल बँक रोडवर असताना हा नॉर्मल रिएक्शन जो आहे तो स्लाइटली नॉर्मल रिएक्शन हा परपेंडिक्युलर असणार आहे, पण तो स्लाइटली टिल्टेड असणार आहे, आणि म्हणून that makes here that is the theta angle with that of the vertical, आणि म्हणून that normal reaction divided into two component n cos theta and n sin theta. n cos theta along vertically upward direction and n sin theta along the horizontal direction, and therefore these n sin theta provide necessary centripetal force. This centripetal force balanced by centrifugal force, and therefore here n sin theta, this n divided into n sin theta and n cos theta. Horizontal component n cos theta, vertical component, and therefore here n sin theta provide necessary centripetal force. n sin theta provide necessary centripetal force. Here that n sin theta that balance the centrifugal force, that means we know that in uniform circular motion centripetal force balanced by centrifugal force, and therefore here that n sin theta balanced by centrifugal force, therefore n sin theta is equal to mr omega square. Now by putting the value of here omega, here v is equal to r omega, we get mv square upon r, mv square upon r. Therefore this is equation number 1, that is n sin theta is equal to mv square upon r. Now here that n sin theta balance that is the centrifugal force. Now vertical component n cos theta balance weight of the car mg, and therefore here we can write that is the equation here n cos theta is equal to mg. This is equation number 2. Therefore here divide equation 1 by 2. Divide equation 1 by 2. We get n sin theta upon n cos theta is equal to mv square upon r upon this mg. This n get cancel, get cancel. Here sin theta upon cos theta, that is the tan theta, is equal to v square. Here that is g in the numerator, here that goes to upward, and here we get v square upon rg. And therefore here that is the most safe speed of the vehicle that can be written as v square is equal to rg tan theta. V square is equal to rg tan theta.
and therefore here V can be written as square root Rg tan theta. This is the most safe speed of the car or vehicle that is move on this bank road, and therefore here that is this V is called as most safe speed of vehicle move on a bank road. Now from this equation number 3, we can find out angle of banking, and therefore here that theta is equal to V square. Now here take this tan. Now tan theta is equal to V square upon Rg, and therefore we can write theta is equal to tan inverse V square upon Rg, and therefore this theta is called as angle of banking. This theta is called as angle of banking. That means that theta, that is the angle between here, that is the horizontal surface and surface of the road, surface of the bank road, and therefore here that is the angle of banking, and therefore here we can find out that theta is equal to tan inverse V square upon Rg. आणि म्हणून जो थिटा असेल त्या अँगलला ह्या स्पीडने जर व्हेकल गेले तर ते स्लिप होणार नाही. Therefore speed of vehicle depend upon radius of road, acceleration due to gravity, and angle of banking theta. This is the expression for most safe speed of vehicle and angle of banking. ह्या पार्टमध्ये आपण व्हेकलच्या मोस्ट सेफ स्पीड आणि अँगल ऑफ बँकिंग पाहिले. पुढच्या पार्टमध्ये आपण व्हेकलची मॅक्झिमम व्हेलॉसिटी आणि मिनिमम व्हेलॉसिटी बँक रोडवर किती असावी हे पाहणार आहोत. थँक्यू.